क्वेश्चन 2 प्रूव द फॉलोइंग मतलब 6th एग्जांपल है sin 20 डिग्री इंटू sin 40 डिग्री इंटू sin 60 डिग्री इंटू sin 80 डिग्री इक्वल टू 3/16 ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS इक्वल टू RHS तर LHS सॉल्व करू आणि इट इज इक्वल टू RHS हे आपण प्रूव्ह करू। आता इथे या सगळ्या फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि sin 20 sin 40 डिग्री अँगल हे इथे 20 इथे 40 इथे 60 आहे इथे 80 आहे तर आपल्याला sin 60 डिग्री अँगल हा ह्याची व्हॅल्यू आपल्याला माहित असते √3/2 कारण आपण हे स्पेशल अँगल्सचे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे स्पेशल अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहेत ते आपण पाठ करतो त्याच्यामुळे आपल्याला sin 60 डिग्रीची ही व्हॅल्यू माहित आहे पण उरलेल्या sin 20 sin 40 sin 80 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही तर त्याच्यासाठी आपण इथे फॉर्म्युला वापरून हे सॉल्व करणार आहोत। सोल्युशन LHS साइड इक्वल टू sin 20 डिग्री इंटू sin 40 डिग्री इंटू sin 60 डिग्री इंटू sin 80 डिग्री। Now put sin 60 degree equal to √3/2 तर आता ह्याची व्हॅल्यू आधी लिहून घेऊ आपण √3/2 इंटू sin 20 डिग्री इंटू sin 40 डिग्री इंटू sin 80 डिग्री। आता इथे आपण दोन फंक्शन मध्ये फॉर्म्युला वापरू साइन फंक्शन साइन ए साइन बी मग इथे आपल्याला फॉर्म्युला वापरता येईल 2 sin a इंटू साइन बी ह्या फॉर्म्युलाला आपण काय म्हणतो डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला 2 sin a इंटू साइन बी इक्वल टू cos a मायनस बी मायनस cos a प्लस बी। आता हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आहेत ह्या फॉर्म्युलेना डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले असे म्हणतात। आता हे तुम्हाला जे तुमचे लॉगरिथमचं पुस्तक आहे त्याच्यात हे सगळे आहेत फॉर्म्युले तर हे फॉर्म्युले पाठ करा। आता इथे a इक्वल टू 20 डिग्री घ्यायचे 20 डिग्री अँड b इक्वल टू 40 डिग्री घ्यायचे पण इथे 2 sin a sin b पण इथे 2 sin 20 डिग्री इंटू sin 40 डिग्री नाही मात्र काय करायचं आपल्याला परत न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपण मल्टिप्लाय करू 2 नी मग √3/2 इंटू 2 इंटू 2 इंटू sin 20 डिग्री इंटू sin 40 डिग्री इंटू sin 80 डिग्री। आता डिनॉमिनेटरला इथे 2 आहे इथे 2 आहे म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन करता येते 2 इंटू 2 4 मग √3/4 इंटू 2 sin 20 sin 40 2 sin 20 डिग्री इंटू sin 40 डिग्री इंटू sin 80 डिग्री म्हणजे आता हा इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येईल 2 sin a sin b 2 sin 20 डिग्री इंटू sin 40 डिग्री वेअर a इक्वल टू 20 डिग्री अँड b इक्वल टू 40 डिग्री इक्वल टू √3/4 इंटू 2 sin 20 डिग्री इंटू sin 40 डिग्री मीन्स 2 sin a sin b cos a माइनस b cos 20 डिग्री माइनस 40 डिग्री माइनस cos a प्लस b 20 डिग्री प्लस 40 डिग्री। आता याला मल्टिप्लाय करायचं आहे sin 80 नी इंटू sin 80 डिग्री म्हणून आपण हे कंसात घेतलेले आणि ह्यानी पण याला मल्टिप्लाय करायचं आहे मग √3/4 cos 20 माइनस 40 मीन्स cos निगेटिव्ह 20 डिग्री माइनस cos 20 प्लस 40 मीन्स cos 60 डिग्री इंटू sin 80 डिग्री। आता इथे ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचंय ह्या टर्मला पण मल्टिप्लाय करायचंय तसंच sin 80 नी सुद्धा ह्याला मल्टिप्लाय करायचंय आणि ह्याला पण मल्टिप्लाय करायचंय। आता इथे निगेटिव्ह अँगल्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे ऑफ कोसाइन फंक्शन cos निगेटिव्ह थीटा इक्वल टू cos थीटा देअरफॉर cos 20 निगेटिव्ह 20 डिग्री इक्वल टू cos 20 डिग्री म्हणजे इथे साइन निगेटिव्ह घ्यायची नाहीये पॉझिटिव्ह घ्यायचे तर हा सुद्धा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला पाठ करा निगेटिव्ह अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे फॉर्म्युले। आता इथे आपण ह्याला मल्टिप्लाय करू आणि ह्यानी सुद्धा ह्याला मल्टिप्लाय करू ह्याला मल्टिप्लाय करू ह्यानी सुद्धा ह्याला मल्टिप्लाय करू आणि मध्ये मायनसचं चिन्ह देऊ cos निगेटिव्ह 20 डिग्री इक्वल टू cos 20 डिग्री अँड cos 60 डिग्री इक्वल टू हाफ ही व्हॅल्यू सुद्धा आपल्याला पाठ पाहिजे cos 60 इक्वल टू हाफ तिथे आपण √3/4 cos 20 डिग्री मायनस हाफ इंटू sin 80 डिग्री। आता मल्टिप्लाय करून घेऊ √3/4 cos 20 डिग्री इंटू sin 80 डिग्री मायनस √3/4 इंटू 1/2 इंटू sin 80 डिग्री इक्वल टू √3/4 इथे आता मल्टिप्लिकेशन आहे 4 इंटू
√3/4 cos 20 degree into sin 80 degree minus √3/4 into 1/2 sin 80 degree. Now 4 into 2 8 cos 20 degree into sin 20 degree. तर इथे आपण परत डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरू शकतो. cos a sin b 2 cos a sin b इक्वल टू sin a plus b minus sin a minus b. तर इथे आपण मल्टिप्लाय करू 2 नी आणि डिवाइड पण करू 2 नी. मग 2 cos 20 degree into sin 80 degree minus √3/4 into 2 8 sin 80 degree इक्वल टू √3/4 into 2. इथे हे डिनॉमिनेटरला आहेत म्हणून आपण मल्टिप्लाय करू शकतो. 4 into 2 8. नाउ रिमेनिंग 2 cos 20 degree into sin 80 degree minus √3/8 sin 80 degree. आता इथे 2 cos 20 degree into sin 80 degree साठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. हियर a इक्वल टू 20 degree and b इक्वल टू 80 degree. तर इथे आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं 2 नी, त्याच्यामुळेच आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणून आपण इथे ह्याला 2 आणि 2 नी मल्टिप्लाय केलं, डिवाइड पण केलं. नाउ √3/2 इन ब्रॅकेट sin a plus b means sin 20 degree plus 80 degree minus sin 20 degree minus 80 degree minus √3/8 sin 80 degree equal to √3/8 in bracket sin 20 plus 80 means 100 degree minus sin 20 minus 80 means minus negative 60 degree minus √3/8 sin 80 degree. आता इथे आपल्याला निगेटिव्ह अँगल्सचा साइन फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे फॉर्म्युले आहेत निगेटिव्ह अँगल्स तो वापरायचा आहे. साइन निगेटिव्ह थीटा मीन्स निगेटिव्ह साइन थीटा. देअरफॉर साइन निगेटिव्ह 60 डिग्री मीन्स निगेटिव्ह साइन 60 डिग्री. तर इथे हा फॉर्म्युला वापरलाय आपण. √3/8 इन ब्रॅकेट साइन 100 डिग्री मायनस, पण आता साइन निगेटिव्ह 60 इक्वल टू निगेटिव्ह साइन 60. मग निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह, कारण ह्याची पूर्णची व्हॅल्यू किती आहे, निगेटिव्ह साइन 60 डिग्री आहे. मग निगेटिव्ह निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन झाल्यावर पॉझिटिव्ह म्हणजे प्लस साइन येणार इथे. मग साइन 60 डिग्री मायनस √3/8 साइन 80 डिग्री. नाउ साइन 60 डिग्री इज साइन 60 डिग्री इक्वल टू √3/2. ही व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे. आता ही व्हॅल्यू आपल्याला इथे ठेवायची आहे. √3/8 in bracket sin 100 degree plus √3/2 minus √3/8 sin 80 degree. आता RHS साईडला आहे ते 3/16 आहे. तर इथे आपण ह्याला मल्टिप्लाय करायचं, ह्याला मल्टिप्लाय करायचे. ह्याला आपण जेव्हा मल्टिप्लाय करतो तेव्हा 3/16 येतं. म्हणजे √3/8 and sin 100 minus √3/8 sin 80 degree हे इक्वल टू 0 व्हायला पाहिजे. तर इथे आपल्याला काय करावं लागेल, हे 100 आहेत ह्याला इथे आपण कन्वर्ट करू अलाइड अँगल्स मध्ये. मग 100 इक्वल टू 180 minus 80 डिग्री. इथे आपण लिहून काढू. √3/8 हे याला मल्टिप्लाय करून घेऊ. साइन 100 मीन्स 180 डिग्री मायनस 80 डिग्री प्लस √3/8 इंटू √3/2 म्हणजे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आहे 3/16 येणार आन्सर. 3/16 √3/8 इंटू √3/2 इक्वल टू √3 इंटू √3 8 इंटू 2 मीन्स 3/16 मायनस √3/8 इंटू साइन 80 डिग्री. आता हे आपण एवढं सॉल्व करून घेऊ. मग साइन 180 डिग्री मायनस 80 डिग्री मीन्स साइन पाय मायनस 80 डिग्री. आता हे अलाइड अँगल्स झालेले ह्याचा फॉर्म्युला वापरायचा आहे. हिअर n इक्वल टू 2 आहे, इव्हन आहे. साइन n पाय बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू n इक्वल टू हिअर इव्हन नंबर. इव्हन नंबर साठी फॉर्म्युला आहे साइनचं प्लस मायनस साइन थीटा होतं. तर इथे मग प्लस मायनस साइन 80 डिग्री होणार आहे. आता इथे प्लस साइन घ्यायची का मायनस साइन घ्यायची हे कशावर डिपेंड आहे, तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते बघायचं आपल्याला. आता पाय मायनस 80 डिग्री हा अँगल येतो सेकंड क्वाड्रंटला. ही कोऑर्डिनेट सिस्टम काढली आपण. एक्स ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस. पाय मायनस 80 हा अँगल येतो सेकंड क्वाड्रंटला. आणि बाय डेफिनेशन साइन मीन्स व्हॉट, साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट and in second quadrant all numbers on y axis are here positive, therefore sign is positive, therefore sign is here positive. म्हणून आपण इथे पॉझिटिव्ह साइन घ्यायची, पॉझिटिव्ह साइन 80 डिग्री. मग ह्याचा आन्सर काय आलं, पॉझिटिव्ह साइन 80 डिग्री.
पॉझिटिव्ह √3/8 साइन 80 डिग्री प्लस 3/60 मायनस √3/8 साइन 80 डिग्री. आता हे निगेटिव्ह √3/8 साइन 80 डिग्री आणि हे पॉझिटिव्ह √3/8 साइन डिग्री आहे 80 डिग्री आहे. ते दोन्ही कट होतील. देअरफॉर रिमेनिंग ओनली 3/16 अँड इट इज इक्वल टू RHS साइड. देअरफॉर LHS साइड इक्वल टू RHS साइड. तिथे आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे.